जेवढे वसुलीबाज आहेत ते कोणा ना कोणाचा आसरा घेतात। आपण जर आसरा देणं बंद केलं तर महाराष्ट्राची गती दुपटीने वाढू शकते। जेव्हापासून DMIC तयार झालं, आवर न्यू इंडस्ट्रियल मॅग्नेट हे संभाजीनगर आणि जालना ते आपलं नवीन इंडस्ट्रियल मॅग्नेट झालंय। आज आमच्या धुळ्यामध्ये नरडाणा MIDC, मी आज सांगतो तुम्हाला, आता नेक्स्ट इंडस्ट्रियल मॅग्नेट इज नरडाणा। आज आमचं गडचिरोली, आता आपल्याकडे येत्या काळामध्ये शिंदेसाहेब जवळपास लाख कोटी रुपयाची गुंतवणूक केली गडचिरोलीमध्ये। त्यामुळे आता महाराष्ट्रातला स्प्रेड एका ठिकाणी राहिलेला नाही आहे। महाराष्ट्रामध्ये सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे। अपेक्षा एवढीच आहे आणि सगळ्या राजकीय नेत्यांकडनं अपेक्षा आहे, कारण ही घटना मसाजोगमध्ये घडली, त्याचं मी उत्तर देणार आहे। पण अशा प्रकारे जर आमच्याकडे गुंतवणूकदारांना त्रास देणे, खंडणी वसूल करणे, अशा प्रकारचे प्रकार झाले इंडस्ट्री येणार नाही। आणि त्यामुळे माझे सगळ्या, म्हणजे माझ्या पक्षासहित सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की जेवढे वसुलीबाज आहेत ते कोणा ना कोणाचा आसरा घेतात। आपण जर आसरा देणं बंद केलं तर महाराष्ट्राची गती दुपटीने वाढू शकते। आणि मी आज एवढं आपल्याला सांगतो की या संदर्भात आमची भूमिका झिरो टॉलरन्सची राहणार आहे। जो असेल त्याच्यावर कारवाई तर होईलच, पण जो कठोरात कठोर कायदा आहे त्या कायद्यात आम्ही कारवाई करणार, 100% करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी मागण्यावर हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांना हात घातला। यावेळी फडणवीस यांनी राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नावर भाष्य केलेलं आहे। संतोष देशमुख प्रकरणावर फडणवीस काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। मात्र बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये जी घटना घडली यावर मी नंतर उत्तर देणार आहे। पण सर्व वसुलीबाज आहे हे कोणाचा ना कोणाचा आसरा घेत असतात। तो देणं बंद होईल तरच महाराष्ट्राचा विकास होईल। यात आम्ही कठोरात कठोर कारवाई करणार आहोत। गुंतवणूकदारांना त्रास दिला तर गुंतवणूक येणार नाही। वसुलीबाज आसरा घेतात, पण जर आपण आसराच दिला नाही तर महाराष्ट्र पुढे जाईल। जो असेल त्यावर कारवाई होईल आणि ती कारवाई कठोरात कठोर कारवाई होणार आहे। आमचे झिरो टॉलरन्स धोरण आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट बोललेलं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।